शरद पवार कुटुंब पुन्हा एकदा वादाच्या फेऱ्यात अडकलंय। मुंबईतील पुनर्वसन प्रकल्पामध्ये पवार कुटुंबियांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। तर निवडणुकीच्या तोंडावर असे आरोप होतच असतात असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या आरोपांना उत्तर दिलंय। नेमका सोमय्यांचा आरोप काय आहे याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पीएपी घोटाळ्याचा आरोप, प्रकल्पग्रस्तांच्या नावे पवार कुटुंबियांनी मलई खाल्ल्याचा आरोप, पुनर्वसन प्रकल्पात 2000 कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप। हे आरोप केलेत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी। मुंबईतल्या भांडूपमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसन प्रकल्प उभारण्यात येतोय। या प्रकल्पाच्या उभारणीत शरद पवार कुटुंबियांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी पवार कुटुंबियांवर नव्या वर्षातील आरोपांचे नवे बॉम्ब फेकले। शरद पवार परिवाराने 20,000 कोटीचा पीएपी घोटाळ्यात त्या परिवाराच्या कंपन्या पण सामील झाल्या आहे। भांडूप येथील जो पीएपी घोटाळा आहे हे शरद पवारांचे बंधू त्या परिवाराची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी श्री प्रतापराव पवार निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती जमीन आहे। या पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्यात पवार कुटुंबीय थेट सहभागी असल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे। मुंबईच्या भांडूपमध्ये 1903 सदनिकांचं कंत्राट चोरडिया यांना दिलं। या सदनिका ज्या जागेवर बांधल्या ती जमीन निओ स्टार इंडिया प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आहे। ही कंपनी शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या मालकीची आहे। यातील प्रत्येक सदनिका मुंबई महापालिका 58 लाख रुपये दराने खरेदी करणार आहे। मात्र प्रत्येक सदनिकेच्या बांधकामासाठी प्रत्यक्ष 15 ते 17 लाख रुपये एवढाच खर्च होणार आहे। प्रत्येक सदनिकेमागे पवार कुटुंबियांना 40 लाख रुपये फायदा मिळणार आहे। हा नफा शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांची निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला तसंच चोरडिया बिल्डर्सच्या न्यू वर्ल्ड लँडमार्क LLP कंपनीला मिळणार आहे। प्रतापराव पवारांच्या निओ स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे शेअर कॅपिटल फक्त 1 लाख आहे। कोरोना लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटनं निओ स्टार इन्फ्रामध्ये 435 कोटी रुपयांचे शेअर 6% व्याजदराने गुंतवले। हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। अर्थात या प्रकरणात जमीन मूल्याचं काय ते स्पष्ट झालेलं नाही। किरीट सोमय्या यांनी पवार कुटुंबियांवर हे आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। तर निवडणुकीच्या तोंडावर सोमय्या यांना असे आरोप करण्याची सवय असल्याचं सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं याला प्रत्युत्तर दिलंय। किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा वेगळ्या वेळी आरोप केलेले आहेत, पण त्याचा रिझल्ट काय आलेला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं किरीट सोमय्या यांच्या आरोपात निवडणुकीचा वातावरण तयार करणारे वातावरण निर्मितीचाच उद्देश आहे। त्याच्या पलीकडे मला वाटत नाही की काही महत्त्व आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात शरद पवारांच्या नावे ईडीनं चौकशीचं समन्स बजावलं। त्याचा फायदा उठवत शरद पवारांनी राजकीय सहानुभूती मिळवत डाव उलटवला। आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि पवारांवर गंभीर आरोप करण्यात आले। हे आरोप पवारांच्या अंगलट येणार की नेहमीप्रमाणे तेल लावलेले पैलवान म्हणून ओळखले जाणारे पवार यातूनही सटकणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। मुंबईहून ओमकार वाबळे आणि निकेश शार्दूलसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।